इथे कासवाचं हे केलेलं आहे। कासव आहे, गोपद्म आहे, देवीची पावलं आहेत, एक कलश आहे, रामाचं धनुष्य आहे, नंतर देवीचं कमळासन आहे, गदा आहे, पद्म आहे, शंख आहे, चक्र आहे, गाय आहे, हत्ती आहे, चंद्र आहे, 13 पायऱ्या आहेत आणि वरती जी आहेत ती 28 पायऱ्या आहेत कृष्णाच्या इथे पण सगळी अशीच हे संकल्पना ठेवून ह्या गोष्टी करून घेतल्या गेल्या। हे सगळे महाराजांच्या सेवेकऱ्यांनीच केलेलं आहे। मागे समोरच्या भागामध्ये देवीचा एक प्रतिकृती केलेली आहे लक्ष्मीपूजनाच्यासाठी निमित्ताने, आणि तिथे जी सगळी आहेत ती सुद्धा लक्ष्मी आसन आणि ज्ञान कमळ अशा प्रकारची जी सगळी हे आहेत की जी देवीच्यासाठीच मुद्दाम केली जातात आसनं, त्या पद्धतीचं सगळं मागचं जे सजावट केलेली आहे ती त्यासाठीच केलेली आहे। आणि ह्याच्यासाठी सगळं सहकार्य ह्या लोकांच्याकडनं, विश्वस्तांकडनं, त्यांच्या पत्नींकडनं आम्हाला सगळ्यांनाच मिळत आहे। त्याच्यामध्ये अनेक सहकारी आहेत की त्यांची सगळ्यांची मी काही नावं तशी घेत नाही, पण त्या सगळ्यांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात आणि सगळ्यांना ह्याचा एक महाराजांच्याकडे आनंद मिळतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।